जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कंदलगावच्या कन्येची पोलीस दलात झेप. बेगम फकीर यांची सोलापूर ग्रामीण पोलीसपदी निवड. नशिबाचे फासे उलटले तरी परिश्रमाची साथ सोडली नाही की यश हे हमखास मिळते, हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बेगम अमीनुद्दीन फकीर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गरिबीवर मात करत बेगम फकीर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून कंदलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बेगम फकीर यांचे वडील अमीनुद्दीन फकीर हे पेशाने बांधकाम मिस्त्री आहेत. हातावरचे पोट असतानाही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणात आणि स्वप्नात कोणतीही उणीव भासू दिली नाही. वडिलांचे कष्ट आणि मुलीची अहोरात्र मेहनत याचे फळ हे आज पोलीस दलातील निवडीच्या रूपाने मिळाले आहे. एका मिस्त्रीच्या मुलीने वर्दी परिधान करण्याचे स्वप्न सत्यात उतरवल्याने संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यातून कौतुक होत आहे. बेगम फकीर यांच्या या यशाबद्दल कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते यांच्या हस्ते बेगम फकीर आणि त्यांच्या आई वडिलांचा यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी बेगम यांची पोलीस दलातील निवड ही भरतीची तयारी करणाऱ्या इतर तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपस्थित कंदलगावचे पोलीस पाटील कैलास कडते, माजी सरपंच रावसाहेब पाटील, माजी सरपंच शरीफ शेख, सोमनाथ जोकारे, राम कोले, अण्णाराव वाघमारे, पत्रकार राहुल ओडाणशिव यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेगम फकीर यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर गरिबी कधीही अडसर ठरत नाही, अशा भावना यावेळी बेगम फकीर यांनी व्यक्त केल्या. कंदलगाव गावाला मिळालेला आहे. एका गरीब कुटुंबातील पेरा मिस्त्री आपण ज्यांना म्हणत होतो, मिस्त्री गोरगरिबांचे घरं बांधून द्यायचे, कमी किमतीमध्ये पैसे घेऊन न घेऊन, तसंच लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करायचे. त्या घर बांधणाऱ्या मिस्त्रीच्या जे दुसऱ्यांना म्हणजे आसरा करून द्यायचे, त्यांना आज अल्लाने किंवा देवानं कायमस्वरूपी त्यांच्या मुलीच्या रूपामध्ये त्यांना आसरा देवाने करून दिलेला आहे कायमस्वरूपी. तर खरोखरच त्या देवाचं, त्या अल्लाचं खूप खूप आभारी आहे. आणि आपल्या कंदलगावामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला पोलीस म्हणून म्हणजे निवड झालेली आहे त्यांची महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा कंदलगाव पोलीस पाटील आणि कंदलगाव ग्रामस्थातर्फे. या कार्यक्रमासाठी रावसाहेब पाटील, माजी सरपंच शरीफ शेख साहेब, सगळे गावातील अण्णाराव वाघमारे, माजी चंडा अध्यक्ष, मेंबर असलम मेंबर, त्यानंतर सर्व सय्यद मेंबर, सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असेच त्या मुलीप्रमाणे जसं जिद्दीने, आपल्या चिकाटीने, मेहनतीने पोलीस भरती कसं करून घेतलेली आहे, त्या पद्धतीनेच याचं एक आदर्श आपल्या गावातील मुलींनी आणि मुलांनी आदर्श हे करून हे सुद्धा असं आपल्या कुटुंबाचं कल्याण करावं, एवढंच उपदेश करतो. आणि नमस्कार. माझी भाची श्रीकुमारी सय्यद नवजी पिरा मकामदार यांनी अतिशय कष्टातून मुलीला त्यांनी शिकवलं आणि शिकवल्याप्रमाणे त्या मुलीला मी जिद्दीनं अगदी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून पोलीस परीक्षेमध्ये ती यशस्वी झाली. आणि कंदलगावातील एक आदर्श म्हणजे महिला पोलीस म्हणून त्याची नियुक्ती झाली. प्रथमतः मी सर्व गावकऱ्याच्या वतीनं तिचं अभिनंदन करतो. आणि आज तिनं एक गावाला जी तरुण पिढी आहे, तरुण मुलं आहेत, त्यांना तिनं एक आदर्श घालून दिलेला आहे की कष्टाचं फळ हे मिळतच असतं आणि कष्ट केलं तर कुठलंही म्हणजे गरुड झेप घ्यायचं विषय फार अवघड नसतं, हे तिनं दाखवून दिलेलं आहे. आई वडिलांचं त्यांनी म्हणजे शिकवल्याप्रमाणे तिनं नाव म्हणजे लौकिक केलेलं आहे, गावचं देखील नाव लौकिक केलेलं आहे. आणि तिच्या पुढच्या भावी म्हणजे आयुष्यासाठी, तिच्या उन्नतीसाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व तिचं असंच म्हणजे पोलीस खात्यामध्ये तिचं नाव मोठं व्हावं, गावाचं नाव मोठं व्हावं आणि तिचं आदर्श घेऊन परत गावातील असंख्य मुलं-मुली ही पोलीस खात्यामध्ये चमकावं अशी मी शुभेच्छा देऊन मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.